नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषयाच्या पुढच्या सत्रात तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मी डॉक्टर शिवानी लिमये, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे इतिहास विषयाच्या अध्यापनाचं कार्य करते। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या सत्रात आपण ब्रिटिशांनी भारतात सत्ता स्थापन केली आणि ब्रिटिश सत्तेचे भारतावर दूरगामी परिणाम झाले हे अभ्यासले। ब्रिटिश सत्तेच्या भारतावर झालेल्या दूरगामी परिणामांमध्ये काही विधायक परिणामही सांगता येतील। पाश्चात्य शिक्षण आणि एकछत्री अंमल यामुळे भारतात एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेचा उदय हळूहळू झालेला दिसतो। ब्रिटिश येण्याआधीच्या कालखंडामध्ये भारताची भौगोलिक, भाषिक, धार्मिक विविधता आणि भारत वेगळ्या वेगळ्या राज्यकर्त्यांनी व्यापलेला होता किंवा त्यांचं राज्य होतं हे लक्षात घेता पाश्चात्य शिक्षणामुळे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष झाल्यामुळे भारतीयांमध्ये सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ घडून आली याची माहिती आपण प्रेझेंटेशनच्या माध्यमातून घेऊया। इंग्रजी शिक्षण घेऊन त्या शिक्षण पद्धतीच्या आधारे उदयाला आलेल्या नवीन पिढीने सामाजिक क्षेत्रात जे काम केले ते महत्त्वाचे आहे। सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असते याची जाणीव पहिल्या पिढीतल्या समाज सुधारकांना झाली। यामुळे राजाराम मोहन रॉय यांच्यापासून सुरू झालेल्या धार्मिक सामाजिक सुधारणांचा आढावा आपण घेऊया। सर्वप्रथम समजून घेऊ की भारतामध्ये सामाजिक धार्मिक सुधारणांची आवश्यकता का भासू लागली। भारतीय समाजातील अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस आणि चिकित्सक वृत्तीचा अभाव यामुळे समाज मागे पडला होता। इंग्रजी शिक्षणामुळे येथील समाज सुधारकांची जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली। स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता यावर आधारित नव समाजाची निर्मिती करणे समाज सुधारकांना आवश्यक वाटू लागले आणि म्हणून समाज सुधारकांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली। भारतीय समाजाला नव्याने ओळख करून देण्याची जी मूल्य होती त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता यांचा समावेश होतो। सुधारणा पर्वात आपण सर्वप्रथम माहिती घेऊया राजाराम मोहन रॉय यांच्याविषयी। राजाराम मोहन रॉय जन्म बंगालमध्ये झाला। त्यांनी उपनिषदांचे संस्कृत मधून बंगालीत भाषांतर केले। त्यांच्या वहिनीला सती जावे लागले या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला। राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेत लिहून प्रसिद्ध केले। धर्मग्रंथात कुठेही सती जाणे हे स्त्रीचे धर्म कर्तव्य आहे असा उल्लेख नाही हे रॉय यांनीच प्रथम सिद्ध केले। 1829 मध्ये तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक याने सती प्रथा कायद्याने नष्ट केली। त्यामागेही राजाराम मोहन रॉय यांचे प्रयत्न कारणीभूत होते। बालविवाह आणि पडदा पद्धती या भारतीय समाजातील वाईट प्रथांनाही त्यांचा विरोध होता। त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली। बंगाली भाषेतले पहिले साप्ताहिक सुरू केले। पुढे त्यांनी पर्शियन भाषेतील दैनिक सुरू केले। राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेच्या माध्यमातून सर्व धर्मातील समान तत्वे शोधण्याचा प्रयत्न केला। 1828 मध्ये ब्राह्मो समाज स्थापन करून ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही असे प्रतिपादन केले। राजाराम मोहन रॉय यांनी दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश वासाहतिक साम्राज्य विरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीची दखल घेतली आणि तिला पाठिंबा दर्शवला। स्पेन मधील राजेशाहीच्या विरोधातील उदार मतवादी लोकांना रॉय यांचा पाठिंबा होता। 1830 मध्ये मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले। मुघल बादशहाने त्यांना राजा हा किताब दिला।
ते इंग्लंडमध्ये 2 वर्षे राहिले. पुढे ते फ्रान्सला गेले. भारतात होते त्यावेळेला भारतीयांना त्यांनी युरोप समजावून सांगितला आणि युरोपात गेले तेव्हा तेथील लोकांना हिंदुस्थान समजावून सांगितला. ब्रिटिश राजवटीत तयार झालेल्या रॉय यांनी आधुनिकतेची पायाभरणी आपल्या लेखनातून आणि कार्यातून केली. राजाराम मोहन रॉय यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन मानव धर्म सभा, परमहंस सभा आणि ज्ञानप्रसार सभा सुरू झाल्या. राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे संबोधले जाते. धार्मिक सुधारणा चळवळींमध्ये सर्वप्रथम माहिती घेऊया प्रार्थना समाजाची. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेतूनच पुढे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती मगो रानडे, डॉक्टर रा गो भांडारकर या प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला, एकेश्वरवादाला प्राधान्य दिले, कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. प्रार्थना समाजाने अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. स्त्री पुरुष समानतेची चळवळ, जातीभेद नाकारणे आणि ऐहिक जीवनाला महत्त्व देणे या गोष्टींना प्रार्थना समाजाने प्राधान्य दिले. सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अन्याय्य धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमण करणारा विचार हा यामागे होता. बहुजन समाजाला नाडणाऱ्या प्रवृत्तींवर महात्मा फुले यांनी प्रहार केला. शेतकरी, कारागीर, कामगार आणि 18 पगड जातींचे भले साधण्याचा मार्ग महात्मा फुले यांनी दाखवला. एकेश्वरवाद, वेद आणि पुराणांचे प्रामाण्य नाकारणे, विवेचक बुद्धीचे प्रामाण्य मानणे, पुरोहितांच्या वर्चस्वाला आणि मध्यस्थीला विरोध, मूर्तीपूजेला विरोध, तीर्थयात्रा, चमत्कार यांना विरोध, परलोक कल्पनेला विरोध ही सत्यशोधक समाजाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली. स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग हा शिक्षणातूनच जातो याची जाणीव या दोघांनी समाजाला करून दिली. स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे पंडिता रमाबाई रानडे यांनी चालवले. भारतीय समाज रचना विषमतेवर आधारित होती. महात्मा फुले यांचे समतेचे कार्य गोपाळ बाबा वलंगकर यांनी पुढे चालवले. विटाळ विध्वंसन या पुस्तकातून त्यांनी अस्पृश्यतेवर कोरडे ओढले. शिवराम जानबा कांबळे यांनी मुरळी, जोगतिणी आणि देवदासी यांच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधले. आर्य समाज. 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. या समाजाने वेदांना पवित्र धर्मग्रंथ मानून वेदांकडे परत चला असा नारा दिला. जातीभेद अमान्य करून स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, मिश्र विवाह यांचा आर्य समाजाने पुरस्कार केला. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन. 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेच्या कार्याला महत्त्व दिले. दुष्काळग्रस्तांना मदत, आजारी लोकांना औषधोपचार, दीनदुबळ्यांची सेवा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य केले. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश त्यांनी भारतीय तरुणांना दिला. विद्यार्थी मित्रांनो, आपण 14 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून का साजरा करतो हे शोधून काढा. हिंदू समाजाप्रमाणेच मुस्लिम समाजातही हळूहळू जागृती होऊ लागली होती. सर सय्यद अहमद खान यांचा जन्म 1817 मध्ये दिल्ली येथे झाला.
त्यांचे उर्दू, पर्शियन, अरेबिक आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होते. आईने अकबरी, अबुल फैज याने सम्राट अकबराच्या शासन पद्धतीवरती लिहिलेला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले. 1864 मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटी स्थापन केली. या सोसायटीचे सदस्य इतिहास, विज्ञान आणि राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करत. 1869 मध्ये ते इंग्लंडला गेले. इंग्लंडहून परत आल्यानंतर त्यांनी 1875 मध्ये मॉमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. नंतर या कॉलेजचे रूपांतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठात झाले. सर सय्यद अहमद खान यांनी मॉमेडन सोशल रिफॉर्मर या नावाचे नियतकालिक सुरू केले. त्यांनी आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. ताराबाई शिंदे यांचा जन्म 1839 मध्ये झाला. त्यांनी स्त्री पुरुषांच्या परिस्थितीची तुलना करणारा निबंध लिहिला. या निबंधातून त्यांनी अत्यंत जहाल भाषेत स्त्री हक्कांचा पुरस्कार केला. विधवा विवाह, स्त्री शिक्षण, सती प्रथा बंदी या सुधारणांच्या पुढे जाऊन ताराबाई शिंदे यांनी थेट स्त्री पुरुष समानतेची मागणी केली. हे त्या काळाचा विचार करता अत्यंत धाडसाचे होते. पुरुष सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या त्या भारतातील पहिल्या विचारवंत होत. ताराबाईंच्या दृष्टीने धर्म स्त्रियांचे दमन करणारा आहे, कारण तो पुरुषांनी निर्माण केलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ताराबाईंच्या विचारांचे समर्थन करून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमातून मुंबईत परळ, देवनार या भागात तसेच पुणे येथे मराठी शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या उद्योगशाळा काढल्या. विद्यार्थी मित्रांनो, मी ज्या महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करते त्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे महर्षी शिंदे हे माजी विद्यार्थी. पुण्यातील पर्वतीचा मंदिर प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना या संदर्भात महर्षी शिंदे यांनी भरीव कार्य केलेले आढळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांवर समाज उभारणी करण्याचे ठरवले. जाती संस्थेला विरोध आणि समतेला प्राधान्य देणारा लढा त्यांनी उभारला. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकरांनी समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला. यातूनच पुढे महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला. सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असले पाहिजेत अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली. त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. नाशिकच्या काळाराम मंदिरात सर्वांना मुक्त प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये त्यांनी सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले होते. वृत्तपत्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतूट नाते होते. जनजागरण करणे आणि लढा उभारणे या कामासाठी त्यांनी वृत्तपत्रांकडे चळवळीचे एक हत्यार म्हणून पाहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता अशी वृत्तपत्रे सुरू केली. कष्टकरी वर्गाला उज्ज्वल भवितव्य लाभावे म्हणून त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. पुढे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष स्थापन करून समतेवर आधारित समाज रचना निर्माण करण्यावर भर दिला. 1956 मध्ये त्यांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे मानले जाते. भारतीय संविधानाच्या निर्मितीतून त्यांनी खूप मोठे योगदान
दिले आहे. रामस्वामी नायकर. तमिळनाडूतील एरोड या शहरात 1879 मध्ये रामस्वामी नायकर यांचा जन्म झाला. 1920 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून आपल्या कार्यास सुरुवात केली. गांधीवादी विचारसरणीचा स्वीकार करून स्वदेशीचा प्रसार आणि सर्व जातींना मंदिर प्रवेश यासाठी त्यांनी सुरुवातीला कार्य केले. अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रवणकोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तमिळनाडूमध्ये त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू केले. वर्णव्यवस्था, बालविवाह यांच्या विरोधात त्यांनी लढा उभारला. या कामामुळे लोक त्यांना पेरियार म्हणजे महान आत्मा म्हणून ओळखू लागले. ते प्रभावी वक्ते आणि लेखक होते. त्यांनी स्त्रियांचे हक्क, संतती नियमन या विषयांवर क्रांतिकारी भूमिका घेतलेली होती. महाराजा सयाजीराव गायकवाड. बडोदा संस्थानात महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी पुरोगामी धोरण आखलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट तुम्हाला आवर्जून ध्यानात घ्यावी लागेल. ज्या वेळेला भारतात ब्रिटिशांनी आपली सत्ता स्थापन केली त्यावेळेला विशेषतः 1857च्या उठावानंतर जेव्हा राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तेव्हा काही संस्थानिकांना त्यांचा प्रदेश त्यांच्याकडेच राहील असे आश्वासन दिले गेलेले होते. भारतात 500 ते 600 लहान मोठी संस्थानं त्यावेळेला होती. त्यामुळे भारताची विभागणी ब्रिटिश इंडिया म्हणजे ब्रिटिशांच्या अंमलाखालील भारत आणि प्रिन्सली स्टेट म्हणजे संस्थानिकांच्या अंमलाखालील भारत अशी झालेली होती. महाराजा सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानाचे संस्थानिक होते. त्यांनी अस्पृश्य आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण आणि वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा हुकूम काढला. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले. स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा महाराजांनी सुरू केल्या. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या राजवाड्यातच सर्व जातींचे एकत्र सहभोजन, गाव तिथे ग्रामपंचायत, ग्रामपंचायत सदस्य हे किमान साक्षर असले पाहिजेत, गाव तेथे वाचनालय म्हणजे प्रत्येक गावात वाचनालय, सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण, शालेय मुलामुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे अशा अनेक योजना त्यांच्या संस्थानात राबवल्या. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्य विकासाधारित अभ्यासक्रम हे आपल्या संस्थानात त्यांनी सुरू केले. बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह, संस्थानात विधवा स्त्रीबरोबर मुलींना माहेरच्या मिळकतीत वाटा असे अनेक कायदे त्यांनी केले. विद्यार्थी मित्रांनो, सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण, स्त्रियांना माहेरच्या मिळकतीत वाटा यासारखे कायदे आणि यासारख्या योजना हे त्यांचे पुरोगामी धोरण दर्शवतात. अशा पद्धतीचे कायदे स्वातंत्र्यानंतर भारतात येण्यासाठी सुद्धा खूप मोठा कालावधी जावा लागला होता. संस्थानिकांची दूरदृष्टी विशेषतः महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू जे कोल्हापूरचे संस्थानिक होते त्यांची दूरदृष्टी, काळाच्या पुढे जाऊन निर्णय घेण्याची क्षमता अशा विविध उदाहरणातनं आपल्याला दिसून येते. राजर्षी शाहू हे कोल्हापूरच्या संस्थानाचे प्रमुख होते. राजर्षी शाहू महाराज यांनी ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वालाही पाठिंबा दिला. राजर्षी शाहू यांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा काढला. अशा पद्धतीचा जाहीरनामा काढणारे ते पहिले संस्थानिक होत. मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राजर्षी शाहू यांनी रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसाय बंदी यावर टीका केली. आंतरजातीय विवाहाचा कायदा त्यांनी आपल्या संस्थानात पारित केला. संस्थानात
कोणालाही कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली. या समाज सुधारकांबरोबरच काही स्त्री समाज सुधारकही कार्यरत होते. कमलादेवी चट्टोपाध्याय या काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांनी भाग घ्यायला परवानगी द्यावी यासाठी त्यांनी महात्मा गांधीजींचे मन वळवले. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांच्या संदर्भात आयुष्यभर काम केले. मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी आंदोलने केली. शेतात काम करणाऱ्या स्त्री मजुरांना न्याय्य वागणूक मिळावी यासाठी त्या आग्रही होत्या. कारखान्यांमध्ये स्त्रियांसाठी कामाचे चांगले वातावरण असावे असा आग्रह त्यांनी धरला. स्त्रियांना बाळंतपणाची पगारी रजा मिळावी म्हणूनही त्यांनी पाठपुरावा केला. 1942च्या चले जाव चळवळीत ब्रिटिशांनी त्यांना वर्षभर तुरुंगात डांबलेले होते. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळींचे खूप मोठे परिणाम हे भारतावर झालेले दिसतात. या सगळ्या समाज सुधारकांनी भविष्यातला देश आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला होता. देशाच्या प्रक्रियांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे सुजाण नागरिक, स्वातंत्र्य चळवळीसाठी लढणारा डोळस समाज हा समाज सुधारकांना निर्माण करायचा होता. असे विचारशील नागरिक केवळ शिक्षण हे समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत झिरपले तरच तयार होतील याचीही त्यांना जाणीव होती. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीने एका अर्थाने एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेचा उदय हा भारतीय समाजात घडवून आणला. शतकानुशतके निद्रिस्त असलेला भारतीय समाज यामुळे जागा झाला. ब्रिटिशांची अन्याय्य सत्ता, ब्रिटिश आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता, उपयुक्ततावाद अशा अनेक गोष्टींविषयी बोलतात, पण आपल्याला भारतात अतिशय वाईट वागणूक देतात. हे आता समाज सुधारकांच्या लक्षात आले. इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून तयार झालेल्या या पिढीतील लोकांनी प्राच्यवादी संशोधनालाही चालना दिलेली दिसते. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शिक्षण क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, महर्षी कर्वे, गोदावरी परुळेकर, ताराबाई मोडक, अनुताई वाघ इत्यादी अनेकांनी भरीव कार्य केलेले दिसते. भजन कीर्तन या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे काम करणारे संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचेही कार्य महत्त्वाचे होते. समाजसेवेच्या क्षेत्रात डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, बाबा आमटे, डॉक्टर रजनीकांत आरोळे यांची कामगिरी मोलाची आहे. डॉक्टर बाबा आढाव यांनी एक गाव एक पाणवठा ही चळवळ सुरू केली. एकूणच समाज जीवनात बुद्धी प्रामाण्यवादाची बैठक देण्यात र धो कर्वे हे अग्रेसर होते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नांमुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने जोर धरला. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या सत्रामधून आपण सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीची माहिती मिळवली. या पाठाचा अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक तक्ता आणि जास्तीची माहिती यांची योग्य सांगड घालायचा प्रयत्न केलात तर ते तुम्हाला अभ्यासात सोपे जाईल. हा तक्ता कसा करायचा? बघा, प्रत्येक समाज सुधारकाने वृत्तपत्र हे अतिशय प्रभावी माध्यम समाज जागृतीसाठी वापरलेलं आहे. मग या काळातली दर्पण, प्रभाकर, ज्ञानोदय, केसरी, मराठा यासारखी वृत्तपत्र, दीनबंधू यासारखं वृत्तपत्र, या वृत्तपत्रातून लोकहितवादींनी समाजाला उद्देशून लिहिलेली शतपत्रे, तत्कालीन बातम्या आणि त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कसा प्रसार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे
विविध समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, आर्य समाज, सत्यशोधक समाज, रामकृष्ण मिशन, विधवा विवाहोत्तेजक मंडळ, पुणे सार्वजनिक सभा, अशा विविध संस्थांची तुम्ही माहिती मिळवा. महात्मा फुल्यांचं स्त्री शिक्षण क्षेत्रातलं कार्य हे महत्त्वाचं आहे. मग त्यांनी स्त्री शिक्षणासाठी, अस्पृश्यता निर्मूलनासाठी कोणते प्रयत्न केले याची ही माहिती तुम्हाला मिळवता येईल. असा एक तक्ता म्हणजे समाज सुधारक, त्यांनी चालवलेलं वृत्तपत्र, त्यांनी स्थापन केलेली संस्था आणि त्यांनी दिलेला संदेश, असं जर का तुम्ही अभ्यास करतानाच वहीमध्ये टिपून ठेवलं तर ते तुम्हाला सोपं जाणार आहे. या वृत्तपत्रांमध्ये संवाद कौमुदी, मिरत अल अखबार, अमृत बाजार पत्रिका अशा महाराष्ट्राबाहेरील वृत्तपत्रांचीही माहिती मिळवायला विसरू नका. समाज सुधारकांनी काही वेळेला नाटक हे माध्यमही अतिशय प्रभावीपणे वापरलेलं दिसतं. आनंद मठ हे एक उदाहरण, नीलदर्पण अशी काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील. प्रबोधनामुळे किंवा या वैचारिक जागृतीमुळे भारतीय समाजावर कोणते परिणाम झाले? वर्षानुवर्षे स्त्रियांनी शिकू नये असे मानणारा भारतीय समाज एका रात्रीतनं तर काही मुलींच्या शिक्षणासाठी तयार झाला नाही. मग महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेलं आशिया खंडातलं पहिलं महिला विद्यापीठ, ही जास्तीची माहिती तुम्ही आंतरजालाच्या साह्याने मिळवा. ही माहिती अशा पद्धतीने तक्तारूपी तयार केलेला अभ्यास हा तुम्हाला या पाठावरील प्रश्नांची उत्तरं लिहिण्यात निश्चितपणे मदतीचा ठरेल. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमुळे भारतीय समाजात एक जागृती निर्माण झाली. ही जागृती केवळ सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक स्वरूपाची नव्हती, तर ही राजकीय स्वरूपाची होती. आपण एकत्र आलं पाहिजे. आपण एकत्र आलो तर आपण अन्यायी सत्तेला विरोध करू शकतो, अशा पद्धतीचा आत्मविश्वास हा भारतीयांच्या मनात हळूहळू निर्माण होऊ लागला. यातूनच पुढे भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी तयार झालेली दिसते. आजच्या सत्रामध्ये आपण इथेच थांबूया. पुढील सत्रात आपण भारतीय राष्ट्रीय आंदोलनाची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.